आजी हा? तुम्हाला किती पगार आहे हो? मला 30,000 आहे. अयो एवढा पगार. हा. काय काम करता तुम्ही? बाजार करते, अयो बाजारात काय विकता बरं तुम्ही? भाजीपाला. अयो एका बाजारातून किती पगार पडतो? पडतो 2,000. 2000. आणि तुमच्या नातवाला किती आहे? कोणाला? नातवाला नातवाला मस्त 30,000. हाय काय? आणि लेकाला लेकाला बी आहे. हाय ना? हा. सगळ्यात जास्त तुमचा आहे का नातवाचा आहे का लेकाचा आहे? सांग खरं सांगा बरं. सगळ्यात जास्त माझा आहे. हाय ना? हा. हा मग असं काहीतरी लयच कमी होतं बाबा. आजी तुम्ही लय कष्ट करावं लागत असते ना तुम्हाला शेतात. हा? लय कष्ट करावं लागत असते ना तुम्हाला हा, पाट शेतात. उठून जावं लागत मला नाही. हा का? हा. आणि शेतात काय काय पिकवता तुम्ही? शेतात भाजीपाला, टमाट, कोबी, अजून फुलवर. त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागत असतील ना? हा. काय काय करता बरं त्या पिकासाठी तुम्ही? मस्त खत पाणी, खुरापणी. हा खूप उन्हात कष्ट करावं लागत असतील हाय ना? हा. खरंच खूप पगार कमावता बेटा तुम्ही. मग काय? हा तुम्ही हा बाजारात भाजीपाला वगैरे विकता त्याच्यासाठी तुम्हाला घरातले कशी कशी मदत करतात बरं? सून पाट उठती, डबा करून देती. अजून आणखी नातून येऊन सोडितो, भाजीपाला. भाजीपाला घेऊन येतो. अरे वा वा. मग सगळेच मदत करतात म्हणायचं तुम्हाला. हा. आणि तुम्हाला 30,000 भाजीपाल्यातूनच मिळतात का निवळ? हा. आणि तुम्हाला सरकारकडून काही योजना बिजना मिळतात का नाही? हा. मिळतात का? मिळतात. काय डोल मिळतो काय? हा. किती? 1,500. अयो ते 1,500 हा. वाढला गाड्या मग पगार. हा. लय सोपं काम आहे ना बाजारात बसायचं. सोपं बाई. पाटण जाती, ऊन लागत, हा. कंबर दुखती. दिवसभर बसायचं म्हणलं हा. त्रासच होत असेल मग- आहे ना? हा. हा, मग अजून अजून काय पण मग? मैत्रिणी असते ना तुम्हाला तिथं सोबत बसायला मग शेजारी असतात ना. असतात ना? हा. हा मग आहे. मावशी हा. तुम्ही हा बाजार कधीपासून सुरू केला हो? 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाली तुम्ही बाजार हा. करताय. हा. तुम्हाला कसं काय वाटलं तुम्ही असं भाजीपाला विकावा बाजार करावा? आणि मग काय करायचं बाई, पोराला काम नव्हतं. मग मालक वारले, मग डोकं चालवलं. आणि मग तुम्ही भाजीपाला मग विकायला लागले. भाजीपाला विकायला. तेव्हापासूनच परिस्थिती सुधारली म्हणायची हा. आहे की नाही? हा. शेतीत बी कष्ट करता. हा. अरे वा खरंच तुमचं जीवन खूप याचं आहे हालाकीचं आहे. तुम्ही खूप कष्ट केले आहे ना? कष्ट केल्याशिवाय काही. लय कष्ट करावं लागले आहे आणि ना? मग लई त्रास होतो, ऊन लागत. आज ह्या अशा मावशी आमच्या घरी आल्या, त्यांचा पूर्ण गावाला अभिमान वाटतो. खरंच ह्या मावशी खूप कष्टाळू आहे. त्यांचे पती गेल्यानंतर त्यांनी भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या मुलापेक्षा नातवापेक्षा त्यांना खूप जास्त पगार आहे. त्यांची सगळे काळजीही घेतात, त्यांना साथ देतात. आणि ह्या आजीने खूप छान पद्धतीने आपला संसार सावरून ठेवलेला आहे. अशा आजीचा खूप खूप अभिमान वाटतो. ह्या आजीचा खरंच खूप अभिमान वाटतो. सॅल्यूट करते ह्या आजीला.